वान नदीने धोक्याची पातळी ओलांडली. प्रवासी तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन. किल्ले धारूर तालुक्यातील वान नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून प्रवासी तसेच नागरिकांनी शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. वान नदीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढल्याने गेल्या 2 दिवसापूर्वीच 2 व्यक्ती वाहून गेले होते. यामध्ये एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर दुसरी व्यक्ती आणखीही बेपत्ता आहे. आजही वान नदीने रात्रभर ढगफुटी सदृश्य पाऊस पडत असल्याने वान नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे धारूर चिंचपूर, धारूर तांदळवाडी, धारूर आवरगाव आडस, धारूर असरडव येथील संपर्क तुटला असून नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने सर्व नागरिक, प्रवासी, वाहनधारक, शेतकरी या सर्वांनी सतर्क राहून काळजी घेण्याचे आवाहन धारूर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. वेळीच एकमेकांना सावध करा व या नैसर्गिक आपत्तीपासून स्वतःचा बचाव करा, असे आवाहन धारूर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. कोणीही मोठ्या प्रवाही पाण्यामध्ये वाहने घालण्याची डेअरिंग करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. हे सर्व तलाव पूर्णपणे फुल भरून वाहत आहे. हे बघा, पाणी दिसत आहे सगळीकडे. लेवल रस्ता खचलेला आहे, तरी सर्वांनी गावाकडे येण्याचे काम नाही. धड काळीच करू नये, पाण्यात उतरू नये. पाण्याचा फ्लो वाढलेला आहे. तांदळी रस्ता बंद झालेला आहे.